धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. शेतकरी लहान असो वा मोठा, आताच्या काळामध्ये त्याला पूर्णपणे शेती उत्पन्नावर अवलंबून राहता येत नाही. अनिश्चित पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतीबरोबर एखादा जोडधंदा केला तरच अल्पभूधारक शेतकरी तरू शकतो, 2 पैसे मिळवू शकतो. ही गोष्ट ध्यानात घेऊन संगमनेर तालुक्यातील दाड खुर्द गावच्या साहेबराव भांड यांनी शेतीपूरक व्यवसायाची कास धरली. मला सुरुवातीला साधारण 2.5-3 एकर शेती होती आणि 2.5-3 एकर शेतीमध्ये माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह यात भागत नव्हता. म्हणून मी दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी म्हणून काम करायला जात होतो. परंतु एक शेतीला जोडधंदा म्हणून एक कल्पना सुचली की आपण काहीतरी जोडधंदा केला पाहिजे. तर एक दूधधंदा म्हणून एक छोटासा दूधधंदा म्हणून एक व्यवसाय होता. परंतु त्यालाही दूधधंद्याला एक आणखी जोड म्हणून गांडूळ खत व्यवसाय एक संकल्पना मनामध्ये आली आणि ती संकल्पना मनात आल्यानंतर आपण काहीतरी एक धंदा चांगल्यापैकी केला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे म्हणून गांडूळ खताकडे मी वळवलो. जो व्यवसाय करायचा त्याच्या खाचाखोचा, त्यातील अडीअडचणी जाणून घेणं महत्त्वाचं असतं. क्रांती फार्मर्स क्लबमध्ये साहेबरावांना गांडूळ खत निर्मितीची माहिती मिळाली, तर कृषी विज्ञान केंद्रानं त्यांना खतासाठी गांडूळ कल्चरची मदत केली. आणि आता गांडूळ खताकडे वळल्यानंतर गांडूळ खत हे कुठं बनवतात, कसं बनवतात ही काही आम्हाला पूर्ण माहिती नव्हती. मग आमच्या या दाडखुर्दमध्ये क्रांती फार्मर्स क्लब म्हणून एक संकल्पना, फार्मर्स क्लबची संकल्पना ही कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर येथून माहिती मिळाली आणि त्या फार्मर्स क्लबमध्ये मी त्यांना जॉईन झालो. आणि त्या फार्मर्स क्लबच्या माध्यमातून मला कृषी विज्ञान केंद्राने 2 किलो गांडूळ कल्चर 1999 साली 2 किलो गांडूळ कल्चर मला दिले. त्यांची संकल्पना होती की प्रत्येक गावामध्ये सेंद्रिय शेती माध्यमातून प्रत्येक गावामध्ये गांडूळ खत युनिट हे तयार झाले पाहिजे. स्वतः प्रत्येक शेतकऱ्याने गांडूळ खत तयार केलं पाहिजे आणि स्वतःच्या शेतीमध्ये त्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. या संकल्पनेतून मला त्यांनी 1999ला जे 2 किलो गांडूळ कल्चर दिलं त्यामध्ये मी 10 फूट लांब, 3 फूट रुंद आणि 2 फूट लांबीचा एक बेड तयार केला आणि त्या बेडपासून मला त्या बेडमध्ये 2 किलो गांडूळ कल्चर टाकून मला साधारण 2 महिन्यामध्ये 5 ते 6 बॅग गांडूळ खत मिळालं. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत गांडूळ खत युनिटसाठी काही अनुदान मिळतं हे ज्यावेळेस मला माहिती मिळाली त्यावेळेस जिल्हा कृषी अधीक्षक साहेब यांना मी भेटलो आणि त्यांनी मला तालुका कृषी विभागामध्ये जायला सांगितलं. आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांनी मला हे सांगितलं की आपल्याकडे गांडूळ कल्चर युनिटसाठी एक अनुदान आपल्याकडे उपलब्ध आहे. तर 1999-2000ला मी युनिट चालू केलं, त्यातून मला थोडा फायदा मिळत गेला. माझ्या स्वतःच्या शेतीसाठी मी त्याचा वापर करत गेलो. गांडूळ खत निर्मितीतील सुरुवातीच्या यशामुळे साहेबरावांचा आत्मविश्वास वाढला आणि मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ खत तयार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पुढे नंतर मी काहीतरी व्यवसायात जास्त प्रमाणात चालू करावं म्हणून कल्चर सेंटर युनिट मी 2001ला चालू केलं आणि 2001ला कल्चर सेंटर युनिटमध्ये मला कृषी विभागाने कल्चर सेंटरचा एक प्रस्ताव दाखल करून माझं ते मंजूर करून मला त्यांनी 25,000 रुपयाचं अनुदान कृषी विभागामार्फत मला त्यावेळेस मिळालं. आणि ते अनुदान मिळाल्यानंतर पुढे जाऊन म्हटलं आता आपल्याला काहीतरी मोठ्या प्रमाणात यात वाढ केली पाहिजे. म्हणून मी त्या 2 बेडचं एक कल्चर सेंटर तयार करून 30 बाय 36चं एक युनिट बांधकाम केलं आणि 30 बाय 36च्या युनिटमध्ये मी साधारणपणे 4 ट्रॅक्टर शेणखत बसेल एवढं मी बेड लावलेत आणि त्याचे साधारण 8 बेड झाले. 8 बेडमध्ये मी मला त्यापासून साधारणपणे एक 80 ते 90 बॅग गांडूळ खत मिळालं आणि 80 ते 90 बॅग गांडूळ खत मिळाल्यानंतर मी ते माझ्या स्वतःच्या शेतीत वापर करून
ते बाहेर विक्रीसाठी काही आपल्याला करता येईल का, म्हणून मी शेतकऱ्यांकडे गेलो. सेंद्रिय शेतीचं महत्त्व ओळखलेल्या साहेबरावांनी स्वतः तयार केलेलं गांडूळ खत आपल्या शेतामध्ये आणि बागेत वापरलं. त्यानंतर उरलेल्या खताच्या विक्रीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. शेतकऱ्यांशी मी प्रथम त्यांना पूर्ण माहिती दिली की बाबांनो, आपल्याला कालांतराने हे सेंद्रिय शेतीकडे जावं लागेल आणि सेंद्रिय शेतीकडे जाऊन आपल्याला जास्तीत जास्त जे रासायनिक खताचा जे प्रमाण आहे हे प्रमाण कमी करून हे सेंद्रिय खतांचाच वापर करावा लागेल. आणि कालांतराने आपल्याला आपले जे हे सेंद्रिय शेतीय माल जे आपण केमिकलना जे वापर करून खतं टाकून जे शेती माल पिकवतो त्याला कालांतराने बाहेर देशामध्ये याला मागणी राहणार नाही. शेवटी त्यापासून वेगवेगळे दुष्परिणाम होऊ राहिले. म्हणून आपल्या सेंद्रिय शेतीकडे जावं असं शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून मी माझा स्वतःचा गांडूळ खत व्यवसाय आणि गांडूळ खताची माहिती हे प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत मी पोहोचवतो. गांडूळ खताला शेतकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन साहेबराव भांड यांनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करण्याचं ठरवलं आणि अर्थसहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मी एक छोटा व्यवसाय सुरुवातीला चालू केला आणि या छोट्या व्यवसायानंतर शेतकऱ्यांची गांडूळ खताकडे मागणी वाढली. गांडूळ खताची मागणी वाढल्यानंतर हळूहळू मी या 8 बेडपासून 10 बेड तयार केले. 10 बेडपासून मी एक 15-20 बेडपर्यंत गेलो. नंतर मी जास्तीत जास्त शेतकऱ्यांची मागणी वाढल्यानंतर आपण काहीतरी मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालू केला पाहिजे, म्हणून मी थोडं बँकेच्या अर्थसहाय्याकडे मी वळालो की आपल्या कोणत्या बँकेकडून आपल्याला पैसा उपलब्ध होईल आणि आपण मोठ्या प्रमाणात कमर्शियल बेसवर गांडूळ खत युनिट आपण चालू करू शकतो. अशा या माध्यमातून मी आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडे मी गेल्यानंतर त्यांना सांगितलं की मला गांडूळ खत युनिट हा कमर्शियल बेसवर मोठ्या प्रमाणात चालू करायचे. शेतकऱ्यांची मागणी ही गांडूळ खताकडे आहे. सेंद्रिय शेतीकडे शेतकरी हे वळतात, तर यासाठी आम्हाला गांडूळ खत युनिट चालू करायचे. तर मला अर्थसहाय्य थोडी मदत पाहिजे की गांडूळ खत तयार झाल्यानंतर त्याची विक्री झाल्यानंतर मी आपले बँकेचे पैसे हे कर्ज हे फेडील, म्हणून मला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 7 लाख रुपयाचं कर्ज हे मला त्यांनी मिळवून दिलं. आणि त्यानंतर नाबार्डमार्फत हे मला त्यापासून 1.5 लाख रुपये सबसिडी जे गांडूळ कल्चर व्हर्मिकल्चर हॅचरी युनिट प्रॉडक्ट म्हणून जे आहे तर त्याचं मी प्रकरण केल्यानंतर मला त्यांनी 1.5 लाखापर्यंत सबसिडी ही नाबार्डमार्फत मला मिळालेली आहे. शेतीपूरक व्यवसायातील एक प्रयोग म्हणून गांडूळ निर्मिती करणारे साहेबराव भांड आज अनेक शेतकऱ्यांना गांडूळ खत कसं तयार करावं याचं मार्गदर्शन करत असतात. शेतकरी बंधूंनो, गांडूळ खत तयार करणं ही फार अवघड अशी प्रोसेस काही नसून एक सोपी पद्धत आम्ही इथं राबवलेली आहे. तर यासाठी आपल्याला फक्त गांडूळ खत तयार करण्यासाठी फक्त सावलीची आवश्यकता आहे. तर कोणते झाडाखाली असो किंवा एखाद्या पाचराचं छप्पर असो किंवा पत्र्याचं शेड असो, त्याला सावली फक्त पाहिजे. तर यासाठी आपण साधारण एक 10 बाय 10चं एक छप्पर जर असेल तर त्यासाठी खाली फक्त कोबा करणे गरजेचं आहे की जेणेकरून टणक भाग गांडूळ हे जमिनीमध्ये निघून गेले नाही पाहिजे. याच्यामध्ये कोब्यावरती आपण 10 फूट लांब, 3 फूट रुंद आणि 2 फूट उंचीचे असे बेड तयार करायचे. तर या बेडमध्ये सुरुवातीला पालापाचोळा, त्यात गवत असो, ऊसाचं पाचोळा असो किंवा जे गायी वगैरे किंवा जनावरं जे खात नाही ते मटेरियल असो, जे वेस्टेज मटेरियल, ते आपल्याला साधारण 5 ते 6 इंचाचा लेअर द्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यावरती साधारण 1 ते 1.5 फुटापर्यंत हे शेणखत टाकायचं आणि शेणखत टाकून त्यावर पाणी मारून थंड करायचं. आणि त्याच्यामध्ये 10 फूट लांब, 3 फूट रुंद आणि 2 फूट उंचीचा बेड तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 किलो गांडूळ कल्चर त्यात सोडायचे. 2 किलो गांडूळ कल्चर सोडल्यानंतर त्याच्यावरती पोत्याने बारदाना टाकून आपण पूर्ण ते झाकून ठेवायचं की जेणेकरून त्याला वापसा कंडिशन राहील अशी. आपण दिवसाड त्याच्यावरती साधारण 10 ते 15 लिटर पाणी टाकायचं आणि 10 ते 15 लिटर पाणी टाकल्यानंतर आपल्याला 7 ते 8 दिवसामध्ये चहा पावडरसारखी त्या गांडुळांची विष्ठा आपल्याला दिसेल. आणि गांडुळाची विष्ठा दिसल्यानंतर आपण समजायचं की आपलं गांडूळ खत युनिट हे चांगल्यापैकी चालू झालेलं आहे. तर असं आपण साधारण 32 ते 35 दिवस हे पाणी मारण्याची प्रोसेस करायची आणि त्यानंतर पूर्ण बेड हा गांडुळांनी त्यांचं खाद्य खाऊन ते गांडुळांची विष्ठा म्हणजेच गांडूळ खत तयार होऊ आपल्याला मिळेल. आणि त्याच्यानंतर आपण 8 दिवस पाणी मारायचं बंद करायचं आणि 8 दिवस पाणी मारायचं बंद केल्यानंतर छोटी छोटी ढीग तयार करायची
आणि छोटे छोटे ढीग तयार करून आपण ते ढीग आपल्या चाळणीमध्ये चाळून घ्यायचे आणि चाळणीत चाळल्यानंतर त्याच्यामध्ये चाळून जे खत निघेल ते खत आपल्या बॅगमध्ये भरायचं. बॅगमध्ये भरून बॅगचं वजन करायचं आणि बॅगचं वजन करून आपण तिथे पॅकिंग करून ते गांडूळ खत विक्रीसाठी आपण उपलब्ध करू शकतो. कृषी समृद्धीची गुरु किल्ली. आता आंबा पिकाचा जर का विचार केला तर सर्वभर महाराष्ट्रात सर्वत्र या आंबा पिकाची लागवड केली जाते. फार मोठ्या प्रमाणात लागवड शेतकऱ्यांनी केल्यामुळे आपल्या या आंबा या पिकावरती विविध प्रकारच्या रोगांची समस्या सुद्धा वाढीला लागलेली आहे. कृषी समृद्धीची गुरु किल्ली. कोकणात सध्या आंबा लागवडीखालील क्षेत्रात भरीव वाढ होत आहे. हापूसला कोकणचा राजा म्हणतात. सध्या राजाला परदेश निर्यातीमुळे चांगले दिवस आले. आंबा बागायतदार चांगलं उत्पन्न घेऊ लागलेत. उत्पादन आणि निर्यात निर्बंध लक्षात घेता या आंब्यावरील रोगांचा बंदोबस्त करणं हे फार महत्त्वाचं आहे. आंब्यावर विशेषतः हिवाळ्यात थंडीच्या काळात कोवळ्या पालवीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. हे थंड वातावरण या रोगास पोषक ठरतं. आंबा पिकासाठी सर्वात घातक रोग म्हणजे करपा. आंब्याचा मोहर हा आंब्याच्या उत्पादनासाठी फार महत्त्वाचा. करपा रोगाचा प्रादुर्भाव जर का या मोहरावर झाला तर संपूर्ण मोहर हा करपून जातो आणि मोठ्या प्रमाणावर आंबा पिकाचं नुकसान होतं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर मकरंद जोशी, सहयोगी प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग, डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली. आज आपण आंबा या पिकावर येणाऱ्या विविध रोग आणि त्यांचं व्यवस्थापन कशा प्रकारे करावं याबद्दल आपण माहिती घेऊया. आता आंबा पिकाचा जर का विचार केला तर सर्वभर महाराष्ट्रात सर्वत्र या आंबा पिकाची लागवड केली जाते आणि प्रामुख्याने कोकण विभागामध्ये आंबा पिकाचं क्षेत्र जे आहे ते मुख्यत्वे आपल्याला आढळून येतं. यामध्ये हापूस ही प्रमुख जी जात आहे या जातीची लागवड फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि गेल्या 25 वर्षाचा विचार जर का आपण केला तर या हापूस या जातीची फार मोठ्या प्रमाणात लागवड शेतकऱ्यांनी केल्यामुळे आपल्या या आंबा या पिकावरती विविध प्रकारच्या रोगांची समस्या सुद्धा वाढीला लागलेली आहे. आणखी या रोगांचा जर का आपण विचार केला तर प्रामुख्याने या महाराष्ट्रामध्ये एक 5 ते 6 प्रकारच्या रोगांची तीव्रता आपल्याला सातत्याने वाढल्याचं गेल्या काही वर्षात निदर्शनास आलेलं आहे. यात प्रामुख्याने आंब्यावरती येणारा करपा रोग हा सर्वात महत्त्वाचा आणि घातक रोग आहे. आता हा करपा रोग जो आहे हा बुरशीजन्य रोग असून हा कोलेटोट्रिकम ग्लोइओस्पोरॅडिस नावाच्या एका बुरशीमुळे होत असतो. आणखी या रोगाची विविध प्रकारची लक्षणं पीक वाढीच्या निरनिराळ्या अवस्थांमध्ये आपल्याला आढळून येत असतात. आणखीन पिकाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेत तसेच पिकं किंवा फळं काढल्यानंतर सुद्धा आपल्याला या रोगाची लक्षणं आढळतात. ही विविध प्रकारची लक्षणं कशा प्रकारची असतात हे आता आपण पाहून घेऊया. सर्वप्रथम या रोगाची जी लागण आहे ती नवीन आणि कोवळ्या पालवीवर सुरुवातीला होत असते आणि या कोवळ्या पालवीवर आपल्याला सुरुवातीला काळ्या रंगाचे बारीक असे ठिपके दिसून येतात. हे ठिपके थोडेसे खोलगट असतात. आणखी यामुळे नवीन जी कोवळी पालवी जी आलेली आहे ही संपूर्ण कोवळी पालवी जी आहे ही वाळून जाते. आता ही पालवी वाळल्यानंतर जी कोवळी देठं असतात किंवा ज्या कोवळ्या फांद्या असतात या फांद्यांवर सुद्धा आपल्याला नंतर बुरशीचा प्रादुर्भाव आढळून येतो आणि या फांद्या सुद्धा वाळू लागतात, ज्याला आपण शेंडेमर असं म्हणतो. आता आंबा पिकाचा जर का आपण विचार केला तर आंब्याला सर्वसाधारणपणे 2दा किंवा 3दा पालवी येत असते आणि ही पालवी येण्याची जी प्रक्रिया आहे ती पावसाळी हंगामामध्ये म्हणजे पावसाळा सुरू झाला
की सर्वसाधारणपणे एक जून किंवा जुलै महिन्यात एकदा, त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये एकदा, आणखीन नंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये, अशी 3 वेळा ही पालवी येत असते. आणि या रोगाचा जर का विचार केला तर पावसाळ्यात येणारी जी पालवी आहे या पालवीवरती आपल्याला या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. कारण या रोगाच्या किंवा या बुरशीच्या वाढीसाठी जे आवश्यक वातावरणाचे घटक आहेत, जसं तापमान असेल किंवा विशेषतः हवेतली सापेक्ष आर्द्रता ही असेल, तर हे जे 2 घटक आहेत हे या बुरशीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक राहतात. वातावरणाचं जे तापमान आहे ते 27 ते 30 किंवा 32 अंश, आणखीन हवेतील सापेक्ष आर्द्रता ही 80 ते 90 किंवा त्यापेक्षा जास्त अशी असेल तर ही या रोगकारक बुरशीच्या झपाट्याने वाढीसाठी अत्यंत कारणीभूत होते. आणि या वातावरणात या बुरशीची बीजे आहेत ही मोठ्या प्रमाणात निर्मिती होते आणि या बीजांचा प्रसार वाऱ्यामार्फत आणि पावसाच्या पाण्यामार्फत हा आजूबाजूच्या झाडांवर किंवा आजूबाजूच्या बागांमध्ये सुद्धा होतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही पालवी जी ही करपून जाते. आता विशेषतः शेतकरी या हंगामामध्ये, पावसाळी हंगामामध्ये आंबा पिकाकडे थोडंसं दुर्लक्ष करतात. कारण त्यांची इतर शेतीची, विशेषतः भात शेती, हे भात पीक हे कोकणातलं एक महत्त्वाचं पीक आहे आणि त्यामुळे या कोळ्या पालवीच्या वरती आलेल्या बुरशीजन्य करपा रोगाकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जातं. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये पावसाची कायम सातत्याने जून आणि जुलै महिन्यात पावसाची तीव्रता जास्त असते आणि त्यामुळे ही काही वेळा फवारणी करणं किंवा योग्य प्रकारची रोग नियंत्रण करणं हे शक्य होत नाही. तर या 2 कारणामुळे या रोगाची जी तीव्रता आहे ही बागेमध्ये सतत वाढत राहते. कारण शेतकरी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा योग्य तऱ्हेची जी कंट्रोल मेजर्स ज्याला म्हणतो किंवा नियंत्रणाचे उपाय आहेत हे घेतले जात नाहीत आणि त्यामुळे मग होतं काय की बुरशीची बीजे आहेत ही सातत्याने पावसाळी हंगामामध्ये वाढत राहतात आणि त्यामुळे मग नंतर ऑक्टोबरमध्ये जी येणारी पालवी आहे या पालवीवर सुद्धा आपल्याला या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. आता ही जी कोळी पालवी आहे ती नंतर जून होते किंवा ती जी पानं आहेत ही नंतर गर्भग्रहण क्रियेसाठी क्रियाशील होतात. ती जेव्हा संपूर्ण हिरवी होतात त्यावेळी सुद्धा आपल्याला या रोगाची लक्षणं दिसून येतात. यावेळी पानांवरती तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात आणि या ठिपकांच्या भोवतीचा जो भाग आहे तो पिवळसर झालेला दिसून येतो आणि ही पानं मोठ्या प्रमाणात गळतात किंवा काही वेळा पानांवरती बारीक बारीक भुकं पडतात. आणखीन मोठ्या प्रमाणात पानगळ होते. तर कोळ्या पालवीवरती येणारे करपा, त्याच्याचप्रमाणे पानांवर येणारा करपा, त्याच्याचप्रमाणे शेंड्यांवर किंवा डहाळ्यांवर येणारा करपा ह्या एकाच प्रकारच्या बुरशीमुळे होत असतो. आता या रोगाची जी तिसरी अवस्था आहे ती मोहरावर येणारा करपा. ज्यावेळी आता फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये आपल्या आंब्याला फुलोरा येतो त्यावेळी सुद्धा जर का एखाद दुसऱ्या वेळा आपल्याला जर का अनपेक्षित असं पाऊस झाला किंवा ढगाळ वातावरण राहिलं तर मोहरावर सुद्धा जे बागेतले असणारे जे बुरशीबीज आहेत या बुरशीबीजांचा संपर्क मोहरावर होऊन या बुरशीबीजांमुळे मोहरावर सुद्धा काळ्या प्रकारचे डाग निर्माण होतात. आणखीन हा मोहर करपून जातो. आणखीन त्यामुळे या उत्पादनात घट येते. जवळपास 72 प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतींवर या रोगकारक बुरशीची वाढ ही नैसर्गिकरित्या होत असते आणि त्यामुळे आपल्या बागेमध्ये जो काडी कचरा असेल, पडलेली वाळलेली पानं असतील की ज्याच्यावर बुरशीबीजांची वाढ सातत्याने होत असते ही वेळोवेळी नष्ट केली पाहिजेत. बागेमध्ये वाढणाऱ्या या इतर वनस्पती आहेत ज्याला आपण गवत म्हणतो किंवा अन्य ज्या झुडूपवर्गीय वनस्पती आहेत या सुद्धा वेळोवेळी छाटून त्याचा नायनाट केला पाहिजे. कारण त्याच्यावर सुद्धा ही बुरशीची बीजे वाढत असतात आणि तिथून मग रोगाचा प्राथमिक प्रसार होत असतो. तर सातत्याने विशेषतः जून नंतर ऑक्टोबर आणि नंतर जानेवारी किंवा फेब्रुवारी कमीत कमी 3दा तरी बागेची पूर्ण स्वच्छता करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे झाडावरच्या ज्या वाळलेल्या डहाळ्या किंवा फांद्या असतील किंवा वाळलेली पानं असतील ही सुद्धा वेळोवेळी आपण काढून त्यांचा नायनाट केला पाहिजे की जेणेकरून या रोगकारक बुरशीची जी बीजे आहेत यांची निर्मिती ही आपल्याला रोखता येईल किंवा त्याचं प्रमाण जे ते कमी करता येईल. तर हा सर्वात महत्त्वाचा घटक आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर दुसरी जी बाब आहे ती पावसाळी हंगामामध्ये कोळ्या पालवीवरती जी प्राथमिक बुरशीची लागण होते त्याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण केलं पाहिजे की ज्याकडे आपले आत्ता शेतकरी किंवा बागायतदार दुर्लक्ष करतायत. काही कारण असेल पण पावसाळ्यामध्ये जर का आपण आलेली कोळी पालवी जर का चांगल्या प्रकारे वाचवली तर याच कोळ्या पालवीवरती पुन्हा ऑक्टोबरमध्ये नवीन पालवी येत असते. आणखीन पुन्हा 3 महिन्यांनी त्याच्यावरच मोहर येत असतो. तर ही आपण जून महिन्यात आलेली जर का पालवी चांगल्या प्रकारे वाचवली नाही तर आपल्याला जी फळ येण्याची जी प्रक्रिया आहे ती 1 महिनाभरानी जवळपास पुढे जाते. कारण ही कोळी पालवी नंतर जून होऊन त्याच्यानंतर त्याच्यातून आपल्याला मोहर येण्याची प्रक्रिया सुरू होत असते. त्यामुळे या पावसाळी येणाऱ्या पालवीवरती
आपण बुरशीनाशकाची चांगल्या प्रकारे फवारणी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे। आणि जरी आपण म्हटलं की जून महिन्यात घ्यावी तरी काही वेळा वातावरणातील बदलामुळे आंब्यावरती जून किंवा जुलैमध्ये आपल्याला जेव्हा नवीन कोळी पालवी येईल अशा अवस्थेमध्ये आपल्याला फवारणी घेणं अत्यंत आवश्यक आहे। आणि त्याच्याकरता आपल्याला सर्वांना शेतकरी बंधूंना जे प्रचलित बुरशीनाशक आहे ज्याला आपण बोर्डो मिश्रण म्हणतो 1% बोर्डो मिश्रण याचा आपण फवारणीसाठी वापर करायचा। आणि 1% बोर्डो मिश्रणाची जर का चांगल्या प्रकारे आपण फवारणी या आंब्याच्या विशेषतः कोळ्या पालवीवरती घेतली तर या रोगाचा जवळपास 40 ते 50% आपण प्रादुर्भाव पुढे होणारा भविष्यात होणारा जो प्रादुर्भाव आहे तो आपण चांगल्या प्रकारे रोखू शकतो। आणखीन या रोगाची तीव्रता पुढील हंगामामध्ये म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि फळवाढीच्या अवस्थेमध्ये ही चांगल्या प्रकारे कमी करू शकतो। त्याचप्रमाणे या बुरशीनाशकाखेरीज काही वेळा शेतकऱ्यांना बोर्डो मिश्रण तयार करणं हे जिकिरीचं असतं आणि त्यामुळे या बुरशीनाशकाखेरीज काही नवीन बुरशीनाशकं सुद्धा आपल्या विद्यापीठाने शिफारस केलेली आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने कार्बन डायझिम नावाचं बुरशीनाशक आहे की जे 10 लिटर पाण्यामध्ये 10 ग्रॅम या प्रमाणात आपण त्याची फवारणी करू शकतो। त्याच्याचप्रमाणे थायोफिनेट मिथाइल नावाचं एक दुसरं बुरशीनाशक आहे तर हेही बुरशीनाशक आपण फवारणी करू शकतो। सर्वसाधारणपणे या कोलेटोट्रिकम बुरशीसाठी एका विशिष्ट गटाची बुरशीनाशक आहेत ती जास्त परिणामकारक असतात। आणखीन बेन्झिमेडाझॉल हा जो एक बुरशीनाशकांचा गट आहे या गटातली जी बुरशीनाशक आहेत ही अधिक परिणामकारक असल्याचं आढळून आलेलं आहे। त्याच्यामध्ये मग बेनोमिल नावाचं एक बुरशीनाशक आहे की जे 10 लिटर पाण्यामध्ये 10 ग्रॅम हे आपण फवारणीसाठी वापरू शकतो। तर यापैकी मी सांगितली बेनोमिल असेल किंवा कार्बन डायझिम असेल किंवा थायोफिनेट मिथाइल असेल किंवा शेतकरी बंधूंना आपल्या परिचित असं 1% बोर्डो मिश्रण असेल यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी आपण व्यवस्थितरित्या जर का जून महिन्यामध्ये येणाऱ्या कोळ्या पालवीवर केली तर आंब्यावर येणारा हा जो बुरशीजन्य करपा रोग आहे याचं चांगल्या प्रकारे आपण नियंत्रण करू शकतो। आणि या अशा प्रकारे जर का आपण जूनमध्ये व्यवस्थित रोगाचं नियंत्रण केलं तर पुढील भविष्यात आपल्याला जो फळ काढणीनंतर येणारा बुरशीजन्य फळकूज आहे या रोगाचं सुद्धा तीव्रता किंवा प्रमाण आपल्याला कमी करता येईल। आमची माती आमची माणसं। शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावं यासाठी कृषी विभाग वेगवेगळ्या मार्गाने शेतकऱ्यांना सहाय्य करत असतो। मी शिंदे बिहार कृषी सहाय्यक दाड खुर्द मी तालुका कृषी अधिकारी कार्यालय संगमनेर यांच्या अधीनस्थ दाड खुर्द येथे काम करीत आहे। मी आपल्या गांडूळखत कल्चर सेंटरसाठी साहेबराव भांडे यांना सन 1998 साली 25,000 रुपये अनुदानावर त्यांनी प्रायोगिक तत्वावर 25/20चं छोटं सेंटर चालू केलं। नंतर शेतकऱ्यांना खर्च कमी येण्यासाठी उत्पादन खर्च कमी होण्यासाठी गांडूळ खताचा वापर होण्यासाठी करावा यासाठी आम्ही कल्चर सेंटर सुरू केलं आहे व यांच्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 200 शेतकऱ्यांना छोटे छोटे युनिट स्थापन करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे व उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना 2 पैसे अधिक कसे भेटतील यासाठी आम्ही गांडूळ खताचा वापर सुरू केला आहे व सन 2013-14 मध्ये आम्ही इथं सेंद्रिय शेतीवर ऊस आधारित सेंद्रिय शेती शाळा आम्ही या दाड खुर्दमध्ये घेतलेली आहे व लोकांना याच्यापुढे पूर्ण अजून सहकार्य करण्यासाठी आम्ही तालुका कृषी अधिकारी संगमनेर यांची संपर्क साधावा असे मी आवाहन करीत आहे। शेतकरी मित्रांनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत शेतकऱ्यांना सदैव शेती काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि शेतीपूरक उद्योग या संदर्भात सदैव मार्गदर्शन करत असतो। यामध्ये शेतकऱ्यांनी फक्त शेतीवरच अवलंबून न राहता त्यांना एक त्याच्याबद्दल अजून थोडाफार हातभार लागावा त्यांच्या उत्पन्नामध्ये, त्यासाठी आपण शेतीपूरक उद्योगाला जास्त प्राधान्य देतो। तर शेतीपूरक उद्योगामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ गो संशोधन, गांडूळ खत, शेळीपालन, मेंढीपालन या संदर्भात सदैव मार्गदर्शन करत असतं। यामध्ये आपण साहेबराव भांड खुर्द बुद्रुक तालुका संगमनेर यांना गांडूळ खत संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे आणि ह्या मार्गदर्शनामुळे त्यांना शेतीबरोबर एक दुसरं उत्पन्नाचं सोर्सही उपलब्ध झालेला आहे। यामुळे नुसतं उत्पन्न सोर्सच नाही तर त्यांनी रोजगार निर्मिती ह्या गावामध्ये केलेली आहे।
त्यामुळे शेतकरी मित्रांनो माझं आव्हान आहे की त्यांनी नुसतं शेतीवर अवलंबून न राहता साहेबराव भांड यांच्यासारखं गांडूळ खत प्रकल्पसुद्धा सगळ्यांनी स्थापन करावं किंवा याच्या व्यतिरिक्त दुसरे कृषीपूरक उद्योग कृषी विद्यापीठाच्या सल्ल्याने स्थापन करावं. सुरुवातीला केवळ 2 किलो गांडूळ कल्चर वापरून गांडूळ खत बनवणारे साहेबराव आज स्वतःच्या ब्रँडचं गांडूळ खत विकत आहेत. या यशाचं श्रेय ते अनेकांना देत असतात. जिथं मी 2 किलो कल्चरपासून सुरुवात केली तर 2 किलो कल्चरपासून सुरुवात करून 2 बेडपासून मी गांडूळ खतीवर सुरुवात करून आज मी आमच्या ह्या दाडखुर्द गावी इथे सर्वसाधारणपणे 1-2 महिन्याच्या लॉटमध्ये मी 40 ते 45 मेट्रिक टन इतकं गांडूळ खत तयार करून शेतकऱ्यांचा योग्य भावात शेतकऱ्यांना मी इथून उपलब्ध करून देतोय. आणि मला एक माझ्या स्वतःच्या शेतीला जोडधंदा म्हणून चांगल्यापैकी मला एक उद्योग व्यवसाय हा चांगल्यापैकी तयार झालेला आहे. हा गांडूळ खत व्यवसाय हा तयार करण्यासाठी मला आपल्या बाबळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर येथील सर्व सायंटिस्ट प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर भास्कर गायकवाड साहेब, कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधीक्षक, तालुका कृषी अधिकारी, आमचे कृषी सहाय्यक श्रीयुत B.R. शिंदे साहेब, तसेच आपल्याच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉक्टर सदाफळ साहेब, तसेच वामन साहेब व पाटील साहेब यांनी मला वेळोवेळी सहकार्य करून या माझ्या शेतीला जोडधंदा म्हणून जे गांडूळ खत तयार केले या गांडूळ खत व्यवसायाला वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन करून हे शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या प्रतीचं गांडूळ खत देण्यासाठी सहकार्य केलं. त्याबद्दल हे संपूर्ण जे श्रेय आहे हे संपूर्ण आपल्या ह्या अधिकाऱ्यांना आणि ह्या संस्थांना हे गांडूळ खताचं श्रेय हे माझ्याकडून जातं. कृषी क्षेत्रामध्ये होणारे बदल जाणीवपूर्वक लक्षात घेऊन जोड व्यवसाय म्हणून गांडूळ खत निर्मितीकडे वळलेल्या साहेबराव भांड यांचे अनुभवी बोल शेतकरी बांधवांना नक्कीच मार्गदर्शक ठरतील. शेतकरी बंधूंनो, मी ज्यावेळेस गांडूळ खत प्रकल्प व्यवसाय चालू केला त्यावेळेस मला स्वतःला एक भीती वाटत होती की आपण हा व्यवसाय पुढे चालेल किंवा नाही, परंतु एक चांगल्या प्रकारचं चांगलं उत्तम प्रकारचं जर आपण आपलं प्रोडक्शन जर केलं तर आणि त्यापासून जर आपल्याला चांगल्या उत्पादन जर मिळालं तर शेतकरी हमखास आपल्याकडून हे गांडूळ खत विकत घेऊन स्वतःच्या शेतीसाठी वापर करतात. म्हणून मी सुरुवातीला जे एकदम छोट्या प्रमाणामध्ये जे गांडूळ खत युनिट गांडूळ खत तयार करून मोठ्या प्रमाणात ते चालू केलं नंतर की याचं जे शेतकऱ्यांना जो अनुभव आला, शेतकऱ्यांना त्यापासून जे उत्पादन चांगल्या प्रकारे मिळालं तर हे याचे संपूर्ण ही जी आहेत खताची क्वालिटी याच्यामुळं लोक माझ्याकडे येऊन खत घेऊन जातात. तसंच शेतकरी बंधूंनो, आपणही चांगल्यापैकी जर आपल्या स्वतःच्या शेतामध्ये आपण गांडूळ खत तयार करू शकता किंवा आपल्याला एक शेतीला जोडधंदा म्हणून एक चांगलं गांडूळ खत युनिट आणि इतरही गांडूळ खतासारखेच इतरही जोडधंदे शेतीला जोडधंदे स्मॉल फेज इंडस्ट्री सारखे छोटे छोटे उद्योगधंदे आपल्या स्वतःच्याही शेतीला म्हणून जोडधंदा म्हणून करू शकतात. त्यासाठी सुरुवातीला मी जे गांडूळ खत हे आपल्या स्थानिक पातळीवर स्थानिक एक जिल्ह्यामध्ये गांडूळ खताची विक्री होत होती, परंतु हळूहळू जसजशी प्रसिद्धी आणि प्रचार आणि प्रसार होत गेला तसतसं माझ्या ह्या गांडूळ खत युनिटमधून सोलापूर, बीड, औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि एवढंच नसून तर बाहेर राज्यामध्ये गुजरात, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, कलकत्ता आणि ओरिसा या राज्यामध्येही गांडूळ खत आपल्या ह्या विठ्ठल रुक्मिणी गांडूळ खत प्रकल्पातून हे शेतकऱ्यांनी इथून घेऊन गेलेले आहेत. आणि ज्यांना कोणाला शेतकऱ्यांना व चांगल्या प्रकारचं गांडूळ खत तयार करून आपल्या स्वतःच्या शेतामध्ये वापर करून जर आपल्याला बाहेर विक्रीसाठी एक जोडधंदा तयार करायचा असेल तर आमच्याशी तुम्ही येऊन वेळोवेळी संपर्क साधा आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन गांडूळ खत उत्पादन तयार करण्यासाठी मिळेल.